बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, सोनेवाल्यांना तुला आठवण, याला कोण घालील असते, दरबारी ती बेगम. आणि बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई माता. अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेचं अफजल खाने, या नावतेचं अफजल खाने, चिता जागताचं मुसहिताने, कानपोरला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं गोड दळ पाहिजे, गोड भातालाही बघते. आणखी 10 हातीचं बळ, महाराज निखळतो. आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणाल काय म्हण. मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. काय म्हण. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. गनिमाला कसा येतावा, डोक्यात गनिही करावा, लेकीचा भांडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने पिढीचा सामना होणाऱ्याने हसत हसत केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान नाही त्याला खान. शिवाजी महाराजांच्या जवानी, शिवाजी महाराजांच्या जवानी, शिवाजी महाराजांच्या जवानी. आणि त्याचे नाही साडी बसेली, त्याचे नाही साडी बसेली. आणि कधी काही कल्पना युक्तीची या जीवा काय म्हणतोय खान. महाराज, खानाला तर खात्री पडली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला.